नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी साबुदाणा वडा. त्यासाठी मी इथे 2 कप साबुदाणा भिजवून घेतला आहे. त्यामध्ये आपण 2 बटाटे उकडलेले घालणार आहोत. इथे आपण शेंगदाण्याची पूड करून घेणार आहोत. शेंगदाणे आणि मिरच्या सोबतच वाटून घेते. हे बघा, मी इथे शेंगदाणे आणि मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. यात आपण मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी थोडीशी साखर टाकते. थोडा लिंबाचा रस टाकूया. तर हे सर्व आपण कालवून घेऊया. याचा आपण गोळा करूया. हे पहा, मी इथे एकजीव करून घेतले आहे. आता आपण वड्यांसोबत खाण्यासाठी पटकन एक चटणी करूया, शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी मी मिक्सरमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. त्यात 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, आणि चवीपुरतं पीठ घालायचं आहे. याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत. शेंगदाणे आणि मिरच्या, जिरे याची मी बारीक पेस्ट केली आहे. आता आपण चटणी बनवून घेऊया. कढईत मी तेल टाकले आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही यात दही सुद्धा घालू शकता. अगदी सोपी चटणी आहे. शेंगदाणे, मिरच्या आणि जिरे, चवीनुसार मीठ, आणि आपल्याला पाहिजे तितकी पातळ करून घ्यायची आहे. यात आपण आपल्याला पाहिजे तितकं पाणी घालायचं. चटणी घट्ट असल्यावर छान लागते. थोडी घट्ट सरस ठेवा. चटणी आपली तयार आहे. इकडे आपलं तेल सुद्धा तापलं आहे. आता आपण साबुदाणा वडे बनवून घेऊया. हाताला पाणी लावून घेतलं आहे. आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण वडे बनवून घ्यायचे.
मी याला मेंदू वड्याचा शेप देत आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. पण तेलात वडे सोडूया. तर अशाप्रमाणे आपल्याला सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत. छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे.